अहो कंबरटी घायला आली आहे रोड वाचून. रस्त्यात खड्डा आहे का खड्ड्यात रस्ता आहे कळत नाही. अहो डिलिव्हरी बायका बिचाऱ्या मावल्या काका म्हणे घ्या बरं का हे सांगतात. तुमचं स्वागत आहे. काय काय सांगालच्या खास एपिसोडमध्ये. नमस्कार मंडळी, आता आपण पोहोचलो प्रभाग नंबर 11 मध्ये आणि नगर परिषदेची निवडणूक लागली. निंबाळकर विरुद्ध निंबाळकर असा या फलटणमध्ये सामना दिसून येतोय. आपल्याबरोबर इथले स्थानिक ग्रामस्थ आहेत या प्रभाग 11 मधले. नमस्कार, काय सांगाल तुम्ही या प्रभागामध्ये कोणाची ताकद तुम्हाला जास्त दिसून येते आणि नगराध्यक्ष कोण होईल या फलटण नगरीचा, काय वाटतंय तुम्हाला एक युवक म्हणून? युवक म्हणून असं सांगू इच्छितो की फलटणमध्ये 35 वर्ष सत्ता भोगलेली आहे. कामं काय फलटणची एवढी काय म्हणावाशी पूर्णपणे झालेली नाही आहेत. आता रणजितदादांच्या माध्यमातून आणि आमदारांच्या माध्यमातून आता फलटणला इतकी भरपूर कामं झालेली आहेत आणि मंजूर पण भरपूर झालेले आहेत. मागचे कामं पण भरपूर झालेले आहेत आणि अजून इथून पुढे पण कामं चालू चांगली राहणार आहेत. आणि महत्त्वाचं म्हणजे फलटणला विशेष लक्ष देवेंद्र भाऊ फडणवीसांचं पण फलटणला चांगलं लक्ष आहे इथं फलटणवरती. मुख्यमंत्र्यांचं लक्ष आहे. मुख्यमंत्र्यांचं फलटण आणि उपमुख्यमंत्र्यांचं पण अजयदादा पवारांचं. त्यामुळं आणि इथं फलटणला 2 डबल इंजिन लागले आता. एक आपले खासदार रणजितसिंह दादा आणि अजितदादा. त्यामुळे इथं फलटणला नगराध्यक्ष पण भाजपचा आणि राष्ट्रवादीचाच होणार. भाजपचा नगराध्यक्ष होणार आणि बाकीचे नगरसेवक पण राष्ट्रवादी आणि भाजपचे लागणार चांगले. तुम्हाला वाटतं की भाजपची सत्ता येईल? कदाचित 27 सुद्धा होऊ शकतं. नमस्कार, काय सांगाल तुम्ही? यांनी सांगितलं की या नगर परिषदेला 27-0 सुद्धा होऊ शकतं. तुम्ही काय सांगाल, नगर परिषदेवरती सत्ता कुणाची आहे? ह्यांचीच होणार, कमळाचीच होणार, त्यात काय वादच नाही. का बरं? कारण की त्यांची कामं आहे ती. आता वाक्यात आरटी ऑफिस झालं, पोलीस स्टेशन झालं, ग्रामीण झालं, शहरात झालं, परत रेल्वे स्टेशन झालं, परत तुम्हाला सांगतो आता ती बरीच कामं त्यांची होणार आहे. भरपूर काम आहे. रणजितदादांनी केले. महत्वाचं म्हणजे आपण जिथं उभं राहिलो तिथूनच तुम्ही बघा हे रस्ता आणि हे रस्ता किती फरक आहे बघा. हा खासदार 30 वर्षाचा विकास हा आहे आणि आत्ताचा 2 ते 3 वर्षातला विकास हा आहे. हे तुम्ही दाखवू शकता का इथं रस्त्याचं काम कसे झाले ते पण बघू. ह्यांनी सांगितलं की कशा पद्धतीनं 30 वर्षाचा आणि ह्या 5 वर्षाचा विकास यांनी दाखवला. तुम्ही काय सांगाल, युवक आहे आणि ह्या प्रभागातलं तुम्ही दिसून येत आहे, काय सांगाल तुम्ही थोडक्यात? कोण आहे आता तुमच्या इथं नगरसेवक? आमच्या इथं नगरसेवक संदीप चोरमले म्हणून आहेत, भाजपकडून आहेत. आणि भाजपकडून दुसऱ्या म्हणजे प्रियलक्ष्मी भोसले या आहेत. तर या दोन्हीही कमळ या चिन्हावरती उभे आहेत. आणि या दोघांचं काम आत्ता निवडणूक लागली ते सोडून द्या. गेली वर्ष एक कार्यकर्ते म्हणून भाजपचे खूप त्यांचं मोठ्या प्रमाणात भाजपचं काम आहे शहरामध्ये किंवा वार्ड म्हणा, पण पूर्ण शहरामध्ये त्यांचं काम आहे. त्यानंतर कोरोना काळात त्यांना जी केलेली मदत आहे सर्वसामान्य लोकांसाठी, सर्व काही नेते असतील जे स्वयंघोषित आहेत स्वतःला नेते समजणारे, त्यांना भाजपच्या विरोधात स्वतःला त्यांना कोरोनाच्या काळात लोकांना मदत केली नाही. तर त्यानंतर ते संदीप चोरमले असतील किंवा भाजपचे किंवा आमच्या राष्ट्रवादीचे नेते असतील, त्यांना लोकांना स्वतःची घरं, कार्यालय काय असतील ते संपर्क कार्यालय उघडून लोकांची सेवा केली. त्यामुळे कोरोना काळामध्ये त्यानंतर कोणाला अडचण आली तर स्वखर्चाने त्यांच्या अडचणी दूर केल्यात. कोणाला काय शिक्षणाची अडचण आली, पैशाची आली किंवा अजून काही अडचणी असतील त्यासाठी कायम तत्पर 24 तास सेवा करणारे असे आमचे सर्व उमेदवार आहेत. तर माझ्या फलटणकरांना सर्वांना विनंती आहे की राष्ट्रवादी आणि भाजपच्या सर्व उमेदवारांना तुम्ही घड्याळ आणि कमळ. बरोबर आहे, तुम्ही आव्हान करताय कार्यकर्ता म्हणून. पण मला एक सांगायचंय की या तुमच्या प्रभागाचा विकास कुणी केला आतापर्यंत, काय वाटतंय? आतापर्यंत विकास झालेलाच नाहीये. जो आता केला तो माझ्या आता मित्राने सांगितला, हा विकास 30 वर्षाचा बघा आणि तुम्ही 2 वर्षात बघा. सिमेंट आणि डांबर रस्ता. त्यांना ब्लॉक. बाबा तुम्ही काय सांगाल, कशा पद्धतीने यांनी सांगितल्याप्रमाणे 30 वर्षाचा आणि 5 वर्षाचा विकास यांनी दाखवला युवकांनी, काय वाटतं तुम्ही ह्याच प्रभागातले ह्याच प्रभागात कुणाची सत्ता येईल या नगर परिषदेवर? ह्या प्रभागामध्ये खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर यांची सत्ता येणार का? तर हे काळ्या दगडावली पांढरी रेष आहे. काळ्या दगडावरची पांढरी रेष आहे. बरं, नगराध्यक्ष कोण होणार? नगराध्यक्ष शमशेरसिंह नाईक निंबाळकर होणार 100%. 1001% होणार गॅरंटी. 1001%? हो. आणि त्यांनी सांगितलं 1001% होणार शमशेर दादा. तुम्ही काय सांगाल? बरोबर, काहीच चुकीचं नाही. कारण 30 वर्षांना दिली सत्ता. आज बारामतीला पोरं जाते तिथे
आणि इथं जी इथल्या कमीची एकच आणले त्याच्यात कॉन्ट्रॅक्ट बेसवरच 60-70% फलटणची माणसं आहेत. कॉन्ट्रॅक्ट मध्ये कॉन्ट्रॅक्ट बेसवरच आहे. ठराव की एक सोडलं ना एक 10-15 माणसं तेवढीच आतमध्ये फिक्स आहे. तुम्ही काय म्हणता, तुम्हाला बोलायचंय? भुयारी गटर जवळपास 128 ते 130 कोटीची भुयारी गटर योजना काढली. त्याच्यात अजून कोणी ड्रेनेजची लाईन सुद्धा सोडली नाही. आणि ह्या सगळ्या नदीच्या पात्रात का सोडली नाही ड्रेनेजची लाईन? ते कम्प्लीटच झालं नाही तर सगळे गटरच नाहीत. नाही ते सगळे खोल झाले, नुसते दाखवले. त्याचे पैसे कुठे गेले? हे पहिली जमीन, हे सत्ताधारी कोण होते? श्रीमंत रामराजे नाईक निंबाळकर साहेब होते. त्यांनी अजिबात त्याच्याकडे लक्ष दिलं नाही आणि ते सगळे रांजण उभा केलं. उद्या जर एखादा महापूर आला तर त्याला ते अडथळे सुद्धा करून ठेवले. त्यांनी नदीला सुद्धा अडथळे करून ठेवले. शहरात मोटारीची सुविधा कुठे नाही, कुठं सुलभ शौचालय नाही आहेत. अहो शेजारी तुम्ही बारामतीला जावा. आता माझं रनिंग वय आजच्या घडीला 57 वय चालू आहे. आज आम्ही नातवंड खेळवतो. म्हणजे आम्हाला काय थोडीशी असेल का नाही. आणि त्यांची सुरुवात ह्याच अमेठी मतदारसंघातून झाली. हिथंच त्यांचा शेवट होणार आहे. हिथंच शेवट होणार आहे का 100%. समजा बाया माणसाला कुठं जायचं बाथरूमला वॉशरूमला नाहीच कुठं तर कुठं काय जीव होते ते तुमची सत्ता आल्यावर करणार का? 100% करणार आम्ही. आता तुम्हाला विकासच दिसतोय साहेब. बरं कसं तुम्ही आता बघा ना, एक थोडीशी झालं काय ह्यांना. एक तर महामारीचा काळ गेला ह्याच्यात, कोरोना काळात. पण तुमची सत्ता नाही की आता, मग तरी सुद्धा विकास करताय तुम्ही फलटण नगर परिषद. सरकार आहे वरती, सरकारमुळे सरकारमुळे निधी मिळतोय. फंडिंग समजा नाही काय केलं तर आम्हाला फंडिंग येणार. देऊन दे फंडिंग. कारण का आमदार आहे पण संबंध चांगले आहेत ना. इंजिन असल्यामुळं जोरात चालते. पुढून पण चालते आणि पाठीमागून जिथं चढ आले की मागून इंजिन दाबते, ऑटोमॅटिक स्पीड मध्ये जाते. आमदार आणि मुख्यमंत्री हा, दोन्ही ताकद हा, आहेत. दोन्ही दादाच आहेत. रणजित दादा इकडे आहेत आणि केंद्रात पण सत्ता आहे आणि राज्यात पण आहे. ह्यांना निवडून देऊन जनतेने आता ठरवलंय काय माहितीये का, ह्यांना निवडून देऊन करायचं काय. ठीक आहे दिलं मी म्हणतो. ह्यांना फंड येणार का? नाही येणार. का बरं? का ते येऊच शकत नाही. सरकारच नाही ना त्यांचं. बरं आता ही शिवसेना आहे, एकनाथ शिंदे साहेबांची शिवसेना आहे. त्यांचेच भाजपमध्ये गेले. उद्या जर आणीबाणी आली तर निकाल त्याला चिन्ह आहे का हे बघा की. शीतच गोळे आता. शिवसेनेला हो बरोबर आहे की ते बोलते ते बरोबर काय जाऊ शकतो म्हणजे. हो 100% जाऊ शकतो. कसं काय होणार? त्यांची संख्याबळ नसेल तर काय तुम्हाला कसं होणार आहे. संख्याबळ ज्याचं त्यालाच मिळणार ना, ते सिम्बॉल मिळणार ना. त्यामुळे फंड आणू शकत नाही. असं आहे ना. सत्ता जरी आली तरी नाही येऊ शकत नाही तर नाही येऊ येऊ शकत नाही. हे जनतेने ठरवलंय. आज 30 वर्ष रिक्षा चालवतोय मी. 96 टू अपडेट आहे मी नॉनस्टॉप. म्हणजे इथे फलटण मध्ये सगळ्या फिरतायत तुम्ही. पंधरटी घायला आली ह्या रोड वाचून. रस्त्यात खड्डा आहे का खड्ड्यात रस्ता आहे कळत नाही. अहो डिलिव्हरी बायका बिचाऱ्या मावल्या ताकाता म्हणे घ्या बरं का, हे सांगतात. आणि बाहेरून अशी परिस्थिती वाटते तुम्हाला? हो आहेच. नमस्कार. कुठलं तिथलंच आहे. हा? तिथलं कुणीकडे निघाला? कुणीकडे निघाला? निघालो होतो इकडे जरा काम होतं. आम्हाला निघाला. काय वाटतं ह्यांनी सांगितलं प्रभाग 11चा विकास झालाय का? विकास तर काय नाहीच आहे. विकासाचे मुद्दे पण नाही आहेत. आणि महत्वाचा विषय कसा आहे तर आता राजे कंपनीकडे विकासाचा मुद्दा राहिलाच नाही. गेली 30 वर्ष झालं सत्तेपासून सुद्धा त्यांना म्हणावा असा विकास काय करता आला नाही. आणि विषय म्हणजे कसं उगाच काहीतरी खालच्या पातळीवर आमच्या उमेदवारावर किंवा इथं स्थानिक उमेदवारावर चिखलफेक करायचं काम सध्या तरी चालू आहे. तुमचा उमेदवार म्हणजे कोण उमेदवार तुमचा? आमच्या प्रभागामध्ये संदीप सोरमले आहेत. त्यांच्यावर बिनकामी काय कारण नसताना म्हणजे एकदम 90% समाजकारण करणारा माणूस असताना सुद्धा, अगदी स्वच्छ प्रतिमेचा माणूस असताना सुद्धा त्याच्यावर बिनकामी तुम्ही त्याच्यावर चिखलफेक करण्याचं काम चिखलफेक काय केली त्यांच्या? की बाबा तुम्ही दमदाटी करताय किंवा काय करताय कोण वगैरे. दमदाटी करते? संदीप सोरमले करतात असं करतात होय. म्हणतात, पण नाहीये तसं विषयच नाहीये. करत नाहीये एकदम 90% समाजकारण आणि 10% राजकारण करणारा माणूस. पण आता तुमच्या म्हणजे तुम्ही कार्यकर्ते का भाजपचा? नाही, मी सामान्य आहे. आता हे इथलं कोणतरी नाही, म्हटलं आम्ही की आम्ही सगळे सर्व आम्ही कार्यकर्ते. कुठले पदाधिकारी नाही. आमच्या काय
आम्ही रिक्षा चालवणे गोर गरीब जनतेतलं ग्राउंड लेवलची माणसं आहे आम्ही करून खाणारे वर्गात. माझी रिक्षा आहे. सगळ्यांचा आहे का तुमची रिक्षा आहे सगळ्यांचा एक आरोप आहे की रणजित दादा दहशत करतात फलटण मध्ये खरं आहे का असं काय नाही अगदी विकासाचा मुद्दा चांगला हळलो हे बळीच वावडी उठवली आजपर्यंत कधीच नाही केली. आजपर्यंत रणजित दादानी कधीही दहशत केली नाही. हे काहीतरी त्यांना काही खूप मुद्दा फुकाचं काम नाही बरं का? त्यांना त्यांना काही विकासाचा विकासाचा मुद्दा मुद्दा नाही. नाहीये. त्यांनी 30 वर्षात काही केलेलं नाहीये. एकतर कुठलीही तुम्हाला सामाजिक ज्या महत्वाच्या मूलभूत गरजा आहेत त्या पूर्ण करता आलेल्या नाहीत. अगदी भाजी मंडई असू द्या, तुमचं आरोग्य खात्याचं असू द्या, तुमच्या मुतारा इथल्या होत्या त्या सामान्याच्या त्या पाडल्या गेल्या. अगदी तुम्हाला सांगतो अजून आता हे जसं रणजित आता खासदार झालं तरी त्यांनी जिल्हा न्यायालय आणले तुमचं, अजून RTO ऑफिस आणलेलं आहे, रस्त्याची कामं चालवली आहेत. अगदी चांगल्या म्हणजे त्याचं काम चालू आहे आणि पुढे पण होणार आहे. काही विषयच नाही. त्यामुळे काही विषय नाही. दहशत द्यायचं काय कारण काय कशासाठी दहशत द्यायचं दहशत काय नाही. काय बिहार राज्य नाही उगाच आपलं त्यांचं बळच नाव काहीतरी ओवलं जाते. हे मोठं शोकांकित आहे. काय 13 नंबर खुलीन विलीन काय ते प्रकार काय बाहेर काही नाही काही नाही. हे सगळं ह्यांचं चाललंय. विरोधांचा डाव आहे. डाव आहे कुणी पण तर त्यांना खाली एखाद्याला करायचं. कसं हे करायचं एखाद्याचे नामुष्की घालवायची आबरू घालवायची. ह्यांच्याकडून शिकायचं. आप्रू घालवा. हा. हे दहशत नाही काय? आता तुम्हाला सांगतो एक सॅम्पल उदाहरण सांगतो. सहकार तत्वातला श्रीराम कारखाना सहकार शेतकऱ्यांचा कारखाना. मी पण शेतकरी आहे. जमीन पण आहे मला. अक्षरशः सभासदाकडून काढून त्या ओगारवाल्याला चालवाय दिलाय. नंबर 1 ओगारवाल्याला दिला का? तुमच्यात दमक नाही का चालवायची? सहकार डेअरी अक्षरशः बंद पडली. तुमची डेअरी टॉपला गेली. आम्हाला दुःख नाही पण ती बंदच पडली. हे याला काय कारण? हे काय भानगड आहे? आणि MIDC आणल्यासारखं तुंतुन वाजवायचं. त्याच्यात लोकलला पब्लिक किती यंग जनरेशन बोंबलत फिरते. अहो त्या बारामतीत जावा तुम्ही ज्या खुर्ची लावून बसला तिथं माणसं मिळत नाहीत. हे जेवढे डोक्याचे केस आहेत ना तेवढा सगळा धनगर समाज तिकडे त्या भागात. अक्षरशः तिथं लेबर मिळत नाहीत. तिकडून ट्रॅव्हल ह्या भागात येतात आमच्या तालुक्यात आणि इथनं हाताला इथं काम नाही. पाणी आणलं असं काय जागा वेगळं पाणी आणलं? वरचं पडलं म्हणून तुम्ही पाणी आणलं. बरं काय केशातनं पैसे घातले का? हा पण विषय आहे ना. नमस्कार. नमस्कार. कुणीच निघालाय किती झालं तू फलटण कुठल्या वार्डातले? 11 नंबर. 11 नंबर. तुम्ही वयस्कर वाटताय. काय वाटतं तुम्हाला 11 मध्ये काय विकास झालाय का? अजिबात नाही. मोतारी नाही, संडास नाही, काय नाही काही विकास झालेला नाही. काय जे संडास होती ते बी 4 गायब झाल्यात. 8 होती त्यातली 4 गायब झाली. त्याचा हिशोब अजून लागला. गेली कुठं? गेले कुठे म्हणजे ह्या राजी कंपाऊंडने त्यांच्याच माणसाला देऊन तिथं अतिक्रमण केलेलं आहे. बंगला बांधला त्याच्या पार्किंग झालं तिथं. असं आहे ते. जायचं कुठं लोकांनी? तर विकासच नाही तर बिलकुल. आणि काय झालंय माहिती 30 का? वर्षात विकास झाला लोक म्हणतात. काही विकास झाला. तुम्ही काय सांगा? विकास काही झाला नाही. रस्ते सगळे खड्डे आहेत. रस्त्यामध्ये मी रिक्षा चालवतोय माझं कांबरट घायला आले. काय वाईट अवस्था आहे. माझं 62 वय आहे आणि मी एम झालेलो आहे. ह्यांच्यात त्याच्यात काही घडलेलं नाही. काय काही घडलेलं नाही. काय वाटतं? प्रगती काही नाही यांनी केलेली आणि हे होणारही नाही. आता ही जी रणजित सिंह वगैरे यांच्या मार्फत जी प्रगती चालली ह्यांना साठवत नाही म्हणून त्यांना बदनाम करण्याचा प्रयत्न केला जातो. त्याची चारित्र शिंतड ओढवले जातात पण काही फरक नाही. महाराजांनी ओढवलं तर त्यात फरक पडला नाही. तर इतर लोकांनी पेडून काय होणार आहे? काही होणार नाही. त्यांना आता पराजय हा दिसलेला आहे. त्यामुळे ती बुडायला लागल्यामुळे कोणालाही बदनाम केल्याशिवाय राहिलं नाही. त्यांना उद्योगच त्यावर राहिलेला आहे. मतं मिळवायची त्यांची कामच राहिली नाही आणि त्यांना मिळणारच नाहीत मत. अजिबात मिळणार. झेंडा नगर परिषदेवर कोणाचा लागल? भाजपचाच लागणार. शमशेर सिंह नाईक निंबाळकर तिथं अध्यक्ष होणार. अध्यक्ष होणार. हो. आता एक मोठ्या प्रमाणात आरोप होतो की दहशत आहे फलटणवरती रणजित दादांची. हा. हे खरं आहे का? आता तुम्ही अजिबात इतक्या वर्ष रिक्षा चालवताय. दहशत काय सांगाल? बिलकुल दहशत नाही. त्याच्यासारखा चांगला माणूस नाही. चांगला वाईटाला वाईटच आहे ना. चांगला चांगलाच आहे. तो माणूस चांगला माणूस आहे. त्याच्या जर मागे जर माणसं नसती तो जर चांगला नसता तर ह्याच्यात एवढं सुद्धा नसतं. सगळं फलटून कळलं त्यांच्या बाजूने. ह्याला कारण काय? ह्याला भाजप आहे, रणजित दादा आहे. लक्षात आलं का? त्यामुळं आता सगळे उलट त्यांच्याकडे जाऊन उलट आम्ही दहशतमुक्त होणार आहे. हा
आपण होतो या प्रभाग नंबर 11 मध्ये. कशा पद्धतीनं या वार्डातल्या नागरिकांचा कल आहे. दहशतमुक्त फलटण खरं जे बोललं जातं ते ह्या बाबांनी सांगितलं की खरं दहशतमुक्त आता होणार आहे. आता होणार. आणि कशा पद्धतीनं हा कल आपण जाणून घेतला की त्यांनी एका युवकानं रोडचं बी फरक दाखवला. इकडे सिमेंटचा रस्ता आणि हा विकास या वार्डात दिसून येतो आणि याच माध्यमातून गेले 30 वर्षाचा हा विकास त्यांनी जो सांगितला त्यांच्या माध्यमातून आता इथनं पुढे विकास खऱ्या अर्थानं होईल असं यांचं मत आहे. कॅमेरामन आशिष सह मुकुंदराज काकडे, फलटण.